नमस्कार भावांनो बहिणींनो, आज तुमच्या ताईनं बनवली बटाट्याची भाजी. आता भैयाचं चाललंय मला काय नाश्ता करायचा नाही. आता दाजी म्हणे काहीतरी बाहेरचं खायला आणायचं का, आज रविवारी. म्हणलं नको, काय नाही खायचं. रात्री तर लय गरमी होती, कूलर चालू असून पण लय गरमी व्हायला लागली. आता बाल्कनीतला दरवाजा बंद असला तर जास्तच गरमी होती, का लय गरमी होती. दुकानात जायचंय थोडंसं सामान भरायला, पण आधी व्हिडिओ काढून टाकला म्हणजे एवढं टेन्शन राहत नाही. आणि रविवारची लय दुकानात गर्दी असती, का लय गर्दी असती लगे. आता भैयाला सुट्ट्या लागल्यात, म्हणलं जाईन भैया आणायला, पण भैया काय जाणार नाही, त्यो नाही जात आणायला. त्यो म्हणून मला नाही जायचं, मम्मी कटाळा करतोय त्यो, आता मला जावं लागेल. आता निष्ठ बनवून घेतली, आता जाते. सामान म्हणजे पीठ भिजून ठेवले, आधी पोळ्या करते नंतर जाते. आता 11:30 झालेत, तर बटाट्याचीच भाजी बनवली आज. आणि थोडेसे अंड्याच्या पोळ्या तळी, आणि काहीच भाजी करायची नाही आज. बटाट्याची भाजी केली. भैया म्हणतोय मला जेवायचं नाही, उन्हानं काही लेकरायला जेव वाटाना, म्हणून म्हणलं मग लेट पोळ्या बनवीन, नाहीतर मग संध्याकाळी जाईन किराणा भरायला, असं करणार आहे. आता पीठ भिजून ठेवले आणि लय लवकर स्वयंपाक केला. टाईमपास होत नाही, काहीच नाही लवकर. म्हणजे आज सकाळी तरी पण 7च्या पुढंच उठले मी. लवकर सुट्ट्या लागेलेत लेकरायला. शाळेचं कसं, शाळेचं आवरून देणं लागतं लेकरायचं, मग तवाले टाईमपास होतोय लगे. मग आरामानं म्हणजे असं वाटतंय चला 12 वाजे लोक आपण पटपट स्वयंपाक करून घ्यावा, मग कामं मग लवकर आवरून घ्यायचे. आणि लेकरं घरी असले उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर मग आळस येऊन जातो. तरी पण लय पटपट कामं आवरून घेतले. उशिरा उठलं, मग दाजीनं म्हणे बटरच खातो म्हणे. मी आज चहा घेतलाय त्यानं, म्हणे उन्हाचा काही चहा घेऊ वाटत नाही, ताक घी आणत असते, दही घी घेऊन येते येताना. मग म्हणे आज बटर खाल्ले म्हणे, मग जातो म्हणे आता कामावर. तर कामावर गेले आणि हरसू भैया झोपलाय. म्हणजे आता सुट्ट्या आहेत लेकरायला, टी व्ही पाहून किती पाहतीन. आज भैयाचा मित्र म्हणून लागला चाल म्हणे आमच्यासोबत फिरायला. भैयाला वाटलं असं मम्मी एकटीच घरी राहती, मम्मीला करमणार नाही, मा भैया मला सोडून नाही गेला म्हणे. नाही मला नाही यायचं म्हणे. मी म्हणलं काहून नाही गेला बाया. म्हणे जाऊ दे मम्मी, लय रोडावर फिरायला गेलं तर गर्द्या राहत्यात म्हणे, गरमी होती, त्याला ऊन सैन होत नाही, लय गरमी होती म्हणे मम्मी रोडावर, आणि गर्द्या राहत्यात म्हणे, मला गर्द्यात काही जमत नाही. मग मी म्हणलं आपण दोघं जावा, चाल जाय ना भैया. तर म्हणे नाही, मला नाही जावं वाटत म्हणे फिरायला, लय गर्द्या राहत्यात म्हणे, असा म्हणू लागला भैया. भैयानं टी व्ही कनेक्ट करेले आणि चाललंय भैयाचं टी व्ही पाहणं. पण आता बंद केली त्यानं, हे बंद केली. मनावर आज कानातले घातले नाही, आता मला आळसल्यासारखं वाटायला लागले. जसे म्हणजे कपडे पण जसे असले तसे आता मेहंदी लावायची केसाला, तर कटाच केलाय मेहंदी लावायचा, पण आता लावायला लागेल. असंच होतंय. मग ते अंगावर घेऊन झोपणं चाललंय भैयाचं. उन्हाचं वातावरण आहे आता लय लगे बाहेर, काहीतरी इकायला आलं वाटते बाहेर. समोरच्या घरातला लाईट बंद करेले. मंदिराचा लाईट पण बंद आहे आपल्या, आता बंद केलाय ते. लय उजीड आहे ह्या घरात, लय उजीड राहतोय आपल्या, पण मागच्या घरात जास्त राहतोय. आता ऊन पडलंय ना, तर आता समोरच्या घरात अंधार नाही. आमच्या इकडे 2-3 दिवसापासून आभाळ येते, लय आभाळ चालू आहे. आईस्क्रीम आल्या बाहेर विकायला. माय भैयाला एकच वस्तू आवडती, दही ना. आईस्क्रीम का नाही, काही दही आवडीन खातोय मा भैया. आमच्या इकडचं दही भारी येते, तर इकडचं दही लय आवडते. भैया आईस्क्रीम खायची नको नाही म्हणतोय मा भैया. भैयाला काहीच आवडत नाही. माझ्या छकू दिदीला आवडतंय थंड लय लगे आईस्क्रीम. मागच्या उन्हाळ्यात होती छोटू, आता काय माहिती ह्या उन्हाळ्यात काय करते ती, येते का नाही येते का. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात बरेच दिवस झाले, आता काय माहिती काय करते. आता येते का नाही येते. दाजीला पण कामाचे यानं टाईमच नसतोय लेकरायला घ्यायला जायला. काम 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 काम. त्याला पण ऊन सैन होत नाही, म्हणतात लय ऊन आहे बापा गावाकडं, म्हणतात उन्हाळ्यात करमतच नाही म्हणतात, लय ऊन असतंय म्हणतात. बस स्टँडवर जर गेलं म्हणतात तर असं वाटतंय कधी घरी यावा, करमत नाही म्हणतात उन्हाचं.
म्हणतात लगे गावाकडं असं होतंय, कधी घरी जा, घरी गेलं तर घरी करमत नाही म्हणते. पावसाळ्यात करमतंय म्हणतात गावाकडं आणि हिवाळ्यात करमतंय म्हणते दिवाळीच्या टायमाला, आणि उन्हाळ्यात तर लगेच मला करमत नाही म्हणतात तिकडं. हा उन्हाळ्यात गावाकडं लय भयान होते का लय भयान होते, खरंच उन्हाळ्यात कमाले गावाकडं राहणाराची लय भयान होते. ना आपण जिकडं राहिलं ना तिकडं काय वाटत नाही. पहिलं मी म्हणजे मायरात मी भयाच्या शाळासाठी 4 वर्षे होते तिथं, तर मग मला उन्हाळ्याची सवय झाली ती, मला काहीच वाटत नव्हतं. 4 वर्षे मी गावाकडे होते, मग मी उन्हात फिरायची येते, मग मला गावाकडं काहीच वाटत नव्हतं. टाईमपास व्हायचा. उन्हाचं जर झोपलं तर माझ्या भावाच्या लेकरं तवा नेमकेच पाऊल टाकायचे आणि सुरतची आती म्हणायचे मला तवा. ते सुरतची आती, आपण जर आराम करायला लागलं तर आपल्याला टाईमपास व्हायचा. उठा तू, त्याला नेमकंच बोलणं यायचं, सुरतची आती उठ म्हणायचे, असे करायचे. सकाळची सुरुवात लय भारी व्हायची गावाकडं. नेमकेच पाऊल टाकायचे, लगेच थोडे चालायचे, मग नंतर बोलायचे. सारख्याच वाट्या घ्यायचे दोघायला चहा प्यायला, ना तू समरूला दे. दोघं एकूण एकायला सोडून खात नव्हते, असे करायचे. सकाळी चहा बनवला, समरूल दे तू, ती म्हणायची सम्यकला दे. हारसू दादा फिरायला जाऊ नको, त्याला तर लगे असं थोडं उन्हाचं फिरायला जाऊ देत नव्हते. नेमकेच बारीक बारीक होते, पण यायचं लय असं जीव लागला होता एकूण एकाय. समरू लढायला लागली म्हणजे भैया लढायचा. लहान होता भैया, लहान होता. त्याच्या मामीला म्हणायचा सम्यकलंच नका घेऊ, समरूला घ्या, दोघायला सोबत घेऊन बसा, असा करायचा. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. आता भैयाला म्हणलं होतं चाल गावाकडं, तर भैया म्हणतोय नको लय ऊन आहे. दाजी म्हणते काय करसान गावाकडं जाऊन, ऊन असते ते खरं आहे. म्हणलं जाऊ द्या, लय भयान असते म्हणते उन्हाळ्याचं गावाकडं. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.